नमस्कार मैत्रिणींनो, मी जिज्ञासा फॅशन कोचिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. आपण ऑनलाईन क्लास ऑफलाईन क्लास हे आपण चालू केलेले आहेत. ऑफलाईन क्लास आपण घरातूनच घेत आहोत शाहूनगर चिंचवडमध्ये, आणि ऑनलाईन क्लास आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन चालू केलेले आहेत. सध्या पहिल्यांदा प्रथम आपण ब्लाऊजची मापे कशी घ्यायची हे शिकूयात. त्याच्यानंतर आपण मग ब्लाऊज कटिंग कसा करायचा हेही शिकूयात, आणि टेपची माहिती, टेप किती इंचाचा आहे किंवा कसा आहे तेही आपण सांगू. चला तर मग चालू करूयात. हा ब्लाऊज आहे. या ब्लाऊजवर आपण माप घेऊयात. प्रथम आपल्याला उंची घ्यायची आहे, तर त्या अगोदर आपण टेपची माहिती घेऊया थोडीशी. हा आपला टेप आहे, मेजरमेंट टेप. तर हा टेप या बाजूनी सेंटीमीटरचा आहे, या बाजूने सेंटीमीटर आहे, आणि या बाजूनी इंचाचा आहे. तर सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. हे तर काही सगळ्यांना माहितीच आहे. आणि आपण क्लास घेतो तो इंचावर घेत आहोत. तर 12 इंच म्हणजे 1 फूट. 1 इंच, 1ला 2 रेषा म्हणजे 1/2 इंच. इथे अर्धा इंच, आणि अर्ध्याला 2 रेषा कमी म्हणजे 1/2 इंच. असं आपण करतोय. ठीक आहे, चला ब्लाऊजची माप घेऊयात. हा ब्लाऊज आहे आपला, तर माप चालू करूयात आपण. इथे खाली टेप धरायचा. इथे हे दोन्ही बाजूचं कंबरेचा जो भाग आहे तो आपल्याला एक समान करायचा आहे, एकसारखा करायचा आहे. इथून इथे टेप धरायचा, हे सरळ पकडायचे. इथे आपली उंची आहे ही 14. जास्त ब्लाऊजला खेचायचा नाही किंवा जास्त हे ताण पण द्यायचं नाही. असं आहे, असं फक्त हे करायचं, माप घ्यायचं त्याचं. 14 उंची आहे याची. आता हा आपला हुकाचा ब्लाऊज आहे बघा. हा आपला हुकाचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे आपल्याला हुकाच्या बाजूनी माप घ्यायचं आहे. आता यात आपण छातीचे माप घेऊयात. हा प्रिन्स कट आहे, आणि यावेळेस आपण प्रिन्स कट हा बिना ब्रापट्टीचा प्रिन्स कट आहे. तर आपण ब्रापट्टीचा प्रिन्स कट करणार आहोत. प्रथम उंची झाली. आता आपल्याला चेस्ट घ्यायची आहे. या आर्म होलपासून म्हणजे बाहीच्या खालून इथे 2 नंबर हुकाच्या इथे बघा 2 नंबर हुक आहे. इथे आपल्याला छातीचे माप कळते. आपल्याला छाती येते 9 इंच. आणि आपण दुसरी एक आपण असंही बघू शकतो की किती छाती येते ते असंही बघू शकतो. इथे धरायचं आणि असं धरायचं. इथेही 8.5 येते, आणि इथे येते 9 इंच. ओके. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर बघायचं आहे. शोल्डर ब्लाऊजचं दोन्हीकडचं मोजायचं, म्हणजे आपल्याला समजतं की जे मोठं आहे ते आपण शोल्डर ठेवू शकतो. इथे आहे 3 शोल्डर येते बघा. बाहीचा जॉईंट आणि गळ्याचा तिथला भाग हा मिळून तयार होतो तो शोल्डर. हा पण 3 येतोय. हाही बघूयात. हा बघा, हा तो 3 येत होता. आता हा राईट साईडचा 2.25 येतोय. म्हणून आपण माप टाकताना आपण 3च टाकणार आहोत. ते झालं की आता बाहीचं माप घेऊयात. बाही आहे आपली 6 इंच. आपली बाही 6 इंच आहे. तर आपण अस्तरचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे आपण 1/2 इंचच आपण ॲड करणार आहोत उंचीमध्ये, बाही उंचीमध्ये. आर्म राऊंड बघूया. आर्म राऊंड बघताना म्हणजे दंडघेर बघताना नेहमी ब्लाऊज उलटा म्हणजे ब्लाऊजची बाही उलटी करूनच मोजायची, म्हणजे आपल्याला ॲक्युरेट दंडघेर भेटतो.
5.25 इंच, हे बघा 5.25 इंच. आता मागचा गळा बघूयात. तर मागचा गळा नेहमी खालच्या बाजूने मोजायचा इथे. तर हा येतोय 4.25 इंच, हा येतोय 4.25 इंच, म्हणजे 4ला 5ला 3 रेषा कमी. हे बघा. याच्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करणार आहोत. पुढचा गळा बघूयात. शोल्डरच्या तिथे टेप ठेवायचा, इथे टेप ठेवल्यानंतर इथे बरोबर टेप बघून किती गळा आहे तो बघायचा इथे असा. तर आपला गळा हा 6.5 येतोय. हा गळा आपला 6.5 येत आहे. ही झाली आपली ब्लाऊजची मापे कशी घ्यायची. ही प्रिन्स कटचे माप आहे, त्याच्यामुळे बरेच आपल्याला कटोरीची मापं घेताना वेगळी घ्यावी लागतात आणि प्रिन्स कटची ही वेगळी मापं असतात. मापं तीच असतात, फक्त ॲडिशनल जरा थोडीशी कटोरीची मापं जास्त घ्यावी लागतात थोडीशी. तर तेही आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.